नमस्कार, सुस्वागतम. माझ्या दिवसाची सुरुवात नेहमी किचन पासून होते आणि त्यातल्या त्यात गॅस आणि किचन प्लॅटफॉर्म डीप क्लीन करायचं असेल त्या दिवशी तर एकदमच रिफ्रेशिंग वाटतं. म्हणजे हे काम तसं चुटकीमध्ये होणार नाहीये, 1-1.5 तास तरी याच्यामध्ये जातो. चला तर मी पण जरा फ्रेश होऊन घेते. हाताला येतील ते मोजकेच कपडे वेअर करायचे, बाकीचे सगळे ठेवून द्यायचे. म्हणून म्हटलं आज जरा हे टॉप वेअर करूया. भाऊने आणलेल्या खाऊपैकी आज मस्त गार्लिक ब्रेड खाल्ला चहा सोबत. उद्यासाठी हार फुलं वगैरे घ्यायचे, त्यासाठी तर मी संध्याकाळी येईन. पहिले मी जाते मेडिकल मध्ये, कारण मी ऑनलाईन एक फेस वॉश बघितला होता, तो मला घ्यायचा होता. म्हटलं प्राइस डिफरन्स बघूया आपण. तो मेडिकलमध्ये तर 400 रुपयांचा डिफरन्सने महाग होता. एनिवेज तो तर मी नाही घेतला. बट बदामाचा हलवा इतका अप्रतिम झाला होता ना, म्हणजे भन्नाट, काहीतरी वेगळंच लागत होता, मस्त मिठाई टाईप वगैरे. दुपारच्या जेवणासाठी बनवायचे होते कोबीचे भजी, डाळ वगैरे सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे कोबी बारीक चॉप करून घेतला, मिरची घेतली, मीठ घेतलं, छान चुरून घ्यायचं जोपर्यंत त्याला पाणी सुटत नाही मिठाचं. असं हात ओला झाला पाहिजे. शेजवान चटणी, शेजवान फ्राईड राईस मसाला, बेसिक मसाले आणि बेसनचं पीठ वगैरे हे मिक्स करून त्याचं मिक्सर करून घेतलं. मूग, तूर, मसूर डाळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करून याला 3 शिट्या काढून घेऊया. तोपर्यंत सामान सुद्धा आलेलं आहे जे भरलं होतं. फोडणीसाठी एकत्र सगळं साहित्य टाकायचं आणि मस्तपैकी त्याला फोडणी द्यायची. पण डाळ मात्र चांगली शिजली पाहिजे. ही डाळ खूपच अप्रतिम होते, स्पेशली मसूरची डाळ ऍड करतो ना त्याच्यामुळे. कोबीचे कुरकुरीत भजी सुद्धा तयार आहेत. संध्याकाळी मार्केटला गेले आणि तिथून हे मस्त मसालेदार बटर आणले फर्स्ट टाइम. चहा सोबत भारी लागतात. बरं असं पण नाही की मी 4 तासासाठी बाहेर होते. मी बाहेर गेली काय आणि इकडे घरात सगळं कायापाट झाला काय. जस्ट अ मुमेंट, आत्ताच दाखवते तुम्हाला. मला कधी कधी मम्मीचं लॉजिकच कळत नाही की काय नक्की मम्मीला ना पसारा इथून तिथे शिफ्ट करण्यात कोणता मोठा आनंद मिळतो देव जाणे. आतला माल बाहेर आलाय आणि बाहेरचा माल आत गेलाय. तुम्हाला आणि मला उद्याच्याच व्लॉग मध्ये कळेल की नक्की पसारा कसा सेट झाला. चला, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल, बाय.